सरपंच सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली विडणी ग्रामपंचायतीचा मोठा गौरव। यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विडणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष स्नेहभाव, सेवा आणि सोयीसुविधा देत यशस्वी पार पडला। लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि विडणीचे ग्रामसेवक यांनी यासाठी मोलाची मेहनत घेतली। या पदोपदी महत्त्वाच्या सेवेमुळे त्यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। श्रीमंत अनिकेत राजे मित्रमंडळाच्या वतीने पतंग स्पर्धेचे आयोजन। नागपंचमी सणानिमित्त येथील श्रीमंत अनिकेत राजे मित्रमंडळाच्या वतीने बुधवार दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता वेलणकर श्री दत्त मंदिर शुक्रवार पेठ इथं पतंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तरुणांनी व्यायाम व सकस आहार घेणं आवश्यक। शरीर उत्तम ठेवण्यासाठी तरुण पिढीनं योग्य व्यायाम व सकस आहार घेणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन माजी प्राध्यापक शरद इनामदार यांनी केलं। येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटण यांच्या वतीनं नवलबाई मंगल कार्यालय इथं विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते। नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअरच्या वतीनं चायना मांजा विरोधी रॅली संपन्न। फलटण शहर व परिसरात नागपंचमी सणानिमित्त पतंग उडवण्याचा छंद जोपासतात, मात्र पतंग उडवताना वापरण्यात येणारा चायना मांजा हा मानव जातीला व पशुपक्षाला घातक आहे। चायनीज मांजामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावे लागले। यासाठी चायनीज मांजाचा वापर न करण्याचं आवाहन येथील नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर व आकांक्षा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने एका जनजागृतीपर रॅलीचं आयोजन करण्यात आलं। किरण बोळे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार। ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन। धाराशिव येथील 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। त्यामध्ये फलटण येथील किरण बोळे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राज्याध्यक्ष डॉक्टर विजय लाड यांनी ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना सामाजिक ओळख म्हणून ग्राहक पंचायतीचं महत्त्व अधोरेखित केलं। श्रावणी सोमवार निमित्त जबरेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रेघ। फलटण येथील पुरातन असलेल्या जबरेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचं दिसून आलंय। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी आपल्या प्रिय महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। फलटणकरांनो, मांजापासून सावध राहा। पर्यावरणपूरक असणारा नागपंचमी सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो। पारंपरिक खेळ व पतंग उडवण्याची मजा सर्वच जण घेत असतात, परंतु काही वर्षापासून पतंग उडवताना वापरात येणाऱ्या धोकादायक चायना मांजाची अनेकांनी धास्ती घेतली असली तरी अजूनही प्रवास करताना काळजी घेण्याची गरज आहे। हवेतील पतंग खाली पडल्यानंतर मांजा सहसा रस्त्यावर दिसत नाही। शक्यतो वेगात असणाऱ्या दुचाकीस्वारांना याचा अधिक धोका संभवतो। त्यामुळे सणाच्या येत्या 2 दिवसात वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे। धोम भलकवडी धरण 85.40% भरलं। धोम भलकवडी धरणाखालील कृष्णा नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात आलंय की धोम भलकवडी धरण सद्यस्थितीमध्ये 85.40% भरलंय। पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला असून धरणातील एव्हा कमी झाल्यानं धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता सद्यस्थितीत नदीपात्रात सांडव्यावरून सुरू असलेला 394 क्युसेक विसर्ग व विद्युत गृहातून 330 क्युसेक असे एकूण 724 क्युसेक कमी करून एकूण 330 क्युसेक सोडण्यात आले। धोम भलकवडी धरणामधील एव्यानुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात अथवा कमी करण्यात येऊ शकतो, याची नोंद घ्यावी। श्रीमंत दगडूशेठ मंदिरामध्ये शुक्रवार पेठ तालीम मंडळाची गणेश मूर्ती पूजा। शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्तानं तयार केलेल्या श्री गणेश मूर्तींची विधिवत पूजा पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात करण्यात आली। या पवित्र पूजेच्या वेळी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम विशेषतः धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जोडून परंपरा आणि समाजातील सौहार्दाची भावना जागृत करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता। चायना मांजाच्या वापरामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित। फलटण शहर अभियंता रवींद्र ननावरे यांची माहिती। फलटण शहरातील महावितरण लघुदाब व उच्चदाब वाहिनी तसेच डीपी वरती असे पतंगाच्या चायनीज मांजा यामुळे 22 केव्ही फलटण फीडरवरती 3 वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला। साईटवरती जाऊन तिथं मांजा काढल्याशिवाय व तिथं धोकादायक आहे का ते पाहिल्याशिवाय विद्युत पुरवठा सुरू सुद्धा करता येत नाही। त्यामुळे चायना मांजाचा वापर करू नये असं आवाहन महावितरणचे फलटण शहर अभियंता रवींद्र ननावरे यांनी केलं।